नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 13 सप्टेंबर 2025। तर आजपासून पुढील 4 दिवसाचा हवामान अंदाज हा। तर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडणार किंवा कमी पाऊस पडणार यामध्ये आपण आज सर्वप्रथम पण नांदेड जिल्ह्यामध्ये काल 3 वाजल्यापासूनच पाऊस सुरू होता। काही भागामध्ये पण पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा होता आणि आज पण नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू राहणार आहे। त्याचबरोबर हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा या जिल्ह्यामध्ये देखील आज पाऊस पडणार आहे। त्यामध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा। त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा एकंदर पाऊस पडणार आहे। म्हणजेच एकंदर मराठवाड्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता। त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे आणि जालना जिल्हा, परभणी जिल्हा या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आज। तसेच लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आज। तर आज परत पुन्हा विदर्भामध्ये पाऊस सुरू आहे। त्यामध्ये विदर्भामध्ये गोंदिया, गडचिरोली, नागपूर, भंडारा या जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे। त्यामध्ये रात्री 7-8च्या पुढे तिथे पाऊस दिसून येत आहे, 4-5 दिवसापासून। आणि हा पाऊस 2-3 दिवस अजून हा पाऊस विदर्भामध्ये वाढतच राहणार आहे। त्यामध्ये म्हणजे आज 13 आणि 14 तारखेपर्यंत विदर्भामध्ये चांगल्या स्वरूपामध्ये, जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर अमरावती विभागामध्ये सुद्धा अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम ते 1-2 ठिकाणी जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। त्याचमध्ये वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे। यवतमाळ या जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे। आता नाशिक विभागामध्ये आज मात्र पाऊस वाढणार आहे। नाशिक विभागामध्ये तसा रात्रपासून त्या भागामध्ये काही प्रमाणामध्ये पाऊस वाढला आहे नाशिक विभागामध्ये। तर नाशिक विभागामध्ये नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये देखील हलका ते मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे 2 दिवसामध्ये। तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। पण एकंदर पाहिजे ह्या 2 दिवसामध्ये नंदुरबार जिल्हा आणि धुळे जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कमी पावसाची शक्यता आहे ह्या 2 दिवसामध्ये कमी। त्याच्यानंतर पुन्हा 2 दिवसाच्या नंतर म्हणजेच 15 तारखेपासून पुढे या जिल्ह्यामध्ये थोड्याफार पावसाची वाढ होईल। पण एकंदरच ह्या जिल्ह्यामध्ये मोठ्या क्षेत्रावर धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यावर मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता नाही। तिथे भाग बदलत पाऊस पडणार आहे 2-3 दिवसामध्ये, 3-4 दिवसामध्ये पण असं मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता आहे। धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये चोपडा या भागामध्ये, अमळनेर या भागामध्ये पावसाचं प्रमाण जे असेल ते कमी असेल। पण किंवा जरी पावसाचं क्षेत्र असेल तिथे मोठ्या क्षेत्रावर की जास्त मोठ्या क्षेत्रावर पावसाचं क्षेत्र नाही आहे तिथे। तर आता पुणे विभागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। चांगल्या प्रकारे पावसाची शक्यता, हलका ते मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे 2 दिवसामध्ये। तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे। मेघगर्जनेसह हलका ते मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता। आता कोकण किनारपट्टी, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई या भागामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। पण आता जोरदार पाऊस कुठे पडणार आहे? जोरदार पाऊस हा त्यामध्ये मराठवाड्याचा हा भाग आहे। त्यामध्ये बीड, परभणी, जालन्याचा दक्षिणेकडचा भाग, छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणेकडचा भाग आणि अहिल्यानगरचा राहुरी, नेवासा, काही भागामध्ये पाथर्डी, जामखेड या भागामध्ये थोड्या प्रमाणामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे। म्हणजे तिथे जोरदार स्वरूपाच्या किंवा मुसळधार स्वरूपाच्या सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडू शकतो। मराठवाड्यामध्ये सुद्धा 1-2 ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। काही ठिकाणी यावर्षी काय झालेले की थोड्याफार वातावरणामध्ये मोठा बदल झालेला आहे। ज्या एखाद्या ठिकाणी थोड्या क्षेत्रावर तितका खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो, त्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे, त्यामध्ये खूप शेतकऱ्यांचं पण नुकसान होत आहे। ही एक निसर्गाचा एक मोठा क्लायमेट बदल आहे, हवामानामध्ये मोठा बदल आहे। त्यामुळे 15-16 तारखेला, तर 15 आणि 16 तारखेला त्यामध्ये 15-16 तारखेला थोडेफार प्रमाणामध्ये मराठवाड्याचा पूर्व भागामध्ये पाऊस कमी होणार आहे। त्याचबरोबर विदर्भामध्ये सुद्धा पूर्व भागामध्ये पाऊस कमी होणार आहे। विदर्भामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ या भागामध्ये कमी होईल 15 आणि 16ला। मात्र पश्चिमेकडचा भाग आहे त्यामध्ये नाशिक विभागामध्ये मात्र 15-16 आणि या 15-16 तारखेला मात्र जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर पुणे विभागामध्ये सुद्धा 15-16 तारखेला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यामध्ये 15-16 तारखेला पण जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे या भागाला सुद्धा 15-16 तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे एकंदर पाहिलं तर।
तर हा झाला आपला अंदाज. तर माऊली चिकणी हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.